हा हे घे. नीलम अगं शीतल कशी आली नाही अजून? येईल की. अगं बरं इतका उशीरपर्यंत बाहेर भटकणं बरं नाही. गावातले लोक काय बोलतात? काय का बोलणार, आपल्याला माहित आहे ना आपली पोर कशी आहे ती. आणि लोकांना काय जातं बोलाया. मी तुम्हाला काय सांगाय गेले की तुम्ही टांगायच नेता. आता नुसतं दिवा घेऊन आलीस वय? अगं त्याला कोण आणणार? अहो सुमन आणेल. सुमन, अगं ये सुमन, जरा तेल घेऊन ये ग. काय करते ग ती? अहो वाळव्याहून फोन आलाय, तिच्या आई संग बोलतेय. काय काके, दिवाबत्ती चालू आहे वाटतं. होय. हो, तुझी पंचारती करायची आहे ना? आहे हे आहे. तू माझी सख्खी आई आहेस ना? का मला खरंच कोंड्यावर आणलंय तुम्ही गिरणीतून? असं का ग बोलतेस? नाहीतर काय, सारखी आपली व्हॅ व्हॅ करत अंगावर येत असती. अगं तू वागतेस तशी, त्याला मी काय करू? हम्म तिथले काय झालंय ग? आज एकदम खुशीत आहेस. आज आपलं एक काम झालंय बघ. डोक्याचं ओझ उतरल्यासारखं वाटतंय. तुझं कसलं ग काम? होते अगं पण काय होतं ते तर सांग की. आहे, तू ना पोलीस मध्ये जायला पाहिजे होतीस. आता मी पोलिसात गेली असती तर काय सांगावं बाई. असू दे अक्का, तुम्ही नका सांगू. माहित आहे आम्हाला. सुमन, अगं ये सुमन, अगं आण किती या लवकर. शीतल जा बाई तेल घेऊन ये. होय की. हा, मलाच कळण आता काय करावं ते. हा, नाही तुम्हीच ठरवा काय ते. हा, आणि मला सांगशील ना का काय होतंय ते. हा ठेवू का? हा ठेवते. हा. काय ग, काय झालं? अहो आईचा फोन होता. ते आमचं कडेगावचं भाऊमान आहेत का, त्यांची पोरगी कोमल बघा, तिच्या लग्नात चाललंय. ती सांगत होती आई. मग त्यात काय एवढं काळजी करण्यासारखं? तिला आष्ट्याचं स्थळ आलंय. पोरगा एकुलता एकच आहे. 8 एकर बागायत जमीन आहे त्याला, आणि घरचं पण सगळं चांगलंच आहे. मग कमी शिकलाय का ग पोरगा? नाही, 15वी झालाय. अगं मग अहो पोरगा आर्मीत आहे नव्हता. त्याला काय होतंय तुला नाही कळायचं. आता उद्या लगीन झाल्यावर ती इथं राहणार आणि तो तिकडे बॉर्डरवर. मग संसार कसा करायचा? हा, दोघं एकत्र राहू शकत नाहीत. आजकाल काय काय चाललंय ते बघताय ना हो तुम्ही. रोज काय ना काय तर होते. नाहीतर काय. होय अक्का, अहो बरोबर आहे तुमचं. अगं आजकाल किती हल्ले होत्यात, किती जवान शहीद होत्यात, आपण बघतोय की टीव्हीत. आता परवाच नाही का मराठवाड्यातला एक फौजी शहीद झाला म्हणून. कुठल्या बीड साईडचा होता वाटत. ऐकलं तेव्हा अंगावर काटाच आला बघा. आता मला सांगा, अशात कुठला बाप आपली एकुलती एक पोरगी फौजीला दिल वर? तर काय. पण फौजी एवढं करतात आपल्या देशासाठी, आपण एवढं बी करू शकत नाही वे? अगं तू म्हणतीस ते लाख खरं आहे ग, पण शेवटी आपल्या आलं तरच कळते बघ. होय, मग तुमच्या कोमलला ठरवता येत नाही वे काय करायचं ते? अगं तर तिला काय कळतं यातलं? हल्लीच्या पोरींना स्वतःचा निर्णय स्वतःच घेतला पाहिजे. आता मला सांग, तुला जर एखाद्या फौजीचं स्थळ आलं तर तू काय करशील? मी वे अगं राहू दे, तू नको एवढा विचार करू. सुमन, अगं तुझ्या मामाच्या पोरीचं काय वय आहे का निर्णय घ्यायचं? आता तिचं चांगलं व्हावं म्हणून ते सगळी एकत्र बसून काय तर निर्णय घेतीलच की. होय बरोबर आहे. अगं सुमन, आता उद्या शितलीच्या लग्नाच्या वेळेला आपण घरात सगळी बसून ठरवणार ना काय ते. अजिबात नाही हा. माझ्या लग्नाच्या बाबतीत माझा मीच निर्णय घेणार. शीतल जा देवाजवळ दिवा नेऊन ठेव.
जेडे जर चहा ठेव ग. हो हो ठेवते. मामी कुठे गेली ग? ती आली नाही अजून. तुम्ही मावशीकडेच आहे. बर बर. हॅलो. कसं काय चाललंय? बरं आहे की. ते मेडिकलला गेलतो ना दोस्ताबरोबर. तुमची कशी झाली मेडिकल? आम्ही कुठे दिली? असं काय करताय? तुम्ही दोघांनी दिली ना आज मेडिकल. मला काय कळलं नाही तुम्ही काय म्हणताय ते. तुमची मेडिकल झाली म्हणून समजा. तुम्ही पैसे भरले की तुम्हाला दाखवणार तुमची मेडिकल आणि फिजिकल दोन्ही एकदम झालेली, आणि डायरेक्ट तुम्हाला लेखी परीक्षेला पाठवतो. पण पैसे भरल्यावर बरं का. म्हणजे आमचं काम झालं आहे फिजिकल आणि मेडिकलचं. म्हणजे काय? पण एक आहे, 2 दिवस उरलेत. तुमचं काय ते फायनल सांगा, म्हणजे मला फायनल सेटिंग लावायला. आमचं फिक्स आहे, तुम्ही काळजी करू नका. मी कशाला काळजी करतोय? मला थोडीच भरती व्हायचंय. तेवढं लवकर काय ते बघा म्हणजे झालं. ठेवतो. हा. माझं काम होईल कर. होईल की. तू आहेस होय. मग तुम्हाला काय वाटलं? शर्ट बोलला वे? हसू नको, टेन्शन आलंय मला. कसलं टेन्शन? पैसे कसं जुळवायचं तेच कळणं झाले. तुम्ही नका टेन्शन घेऊ, पैशांची व्यवस्था मी करते. तू कुठनं करणार? अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघते काहीतरी. नको नको, माझं मी बघतो, तू काय करू नको. आता तुम्हाला पाहिजेत तेवढे तर नाही जमणार मला, पण थोडे तरी मी देऊ शकते. अगं पण जयडे, अहो किमान गुड लक म्हणून तरी घ्या. गुड लक. गुड लक तर पाहिजे आपल्याला. काय म्हणला? नाही काय नाही, तुला बघ कसं जमते तसं. गुड लक तर गुड लक. माझं गुड लक नेहमी तुमच्या बरोबर असेल.